लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या तब्बल 960 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्यात नाशिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। बनावट शाळा सुरू असल्याचे दाखवत खोटे शाळा आदेश तयार करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत भारत हिंगोलीकर यांना धुळे येथून अटक करण्यात आली आहे। या घोटाळ्यात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 587 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे। कोणतीही वैयक्तिक मान्यता किंवा शाळेचा अधिकृत प्रस्ताव नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन आणि इतर आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। या प्रकरणात यापूर्वीच सुमारे 1200 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे। पोलीस तपासानुसार आरोपी शशिकांत हिंगोलीकर हे जळगाव जिल्हा परिषद 2011 ते 2015 या कालावधीत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते। त्याच काळात कथित बनावट मान्यता देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे। गोपनीय बातमी, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या पथकाने धुळे येथे सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले। त्यानंतर त्याला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली आहे। या महा स्कॅम मध्ये आणखी किती मोठी नावे समोर येणार, आणखी कोणावर कारवाई होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।